नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट प्रथमेश राणे तुम्हा सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतोय, पण आउटपुट तुम्हाला आवडेल। सो काही वेळ न घालवता लगेच स्टार्ट करूया। आता जसं मी आतमध्ये येता तर एंट्रीलाच आपण एक टीव्ही युनिट वॉल बनवली आहे। पूर्ण वॉल बघू शकता, इथे फ्लुटेड आहे, मध्ये ग्रे आहे, इथे टीव्ही येईल आणि खाली पूर्ण ड्रॉवर्स आहेत। इथे शूरॅक पण टाकलेला आहे, सगळे सॉफ्ट क्लोज हिंजेस आहेत। पुढे आलो तर एक स्टोरेज साठी एक सिटिंग बनवलेली आहे, इथे आरामात आपण बसू शकतो। अलॉंग विथ दॅट एक सोफा कम बेड टाकलेला आहे। त्याच्या मागे विंडो आहे। तर पूर्ण घर जे आहे ते 325 स्क्वेअर फीट आहे। तर छोट्या कॉम्पॅक्ट 1 BHK मध्ये पण कसं काम करता येतं हे आपल्याला बघता येईल। इथे मागे नॉर्थ ईस्ट ईशान्य दिशा मंदिर टाकलेलं आहे। मंदिर मॉडर्न आणि कंटेम्पररी पूर्ण युनिट पॅनल तसा केलेला आहे। इथे आपला ट्रे आहे ज्याच्यावर आपण नैवेद्य ठेवू शकतो। इथे पुस्तकं देवाची। आता डायनिंग टेबल जो आहे, तुम्हाला हा वाटेल की हा काय आहे, तर हा आपला युनिक डायनिंग टेबल आहे। सो हा आपण फक्त असं केला की कंप्लीट होतो आणि बंद करणं पण खूप इझी आहे। इथे 2 लॉक्स आहेत, जे पुल करायचे आणि फक्त ढकलायचे, and that's it, कंप्लीट आउटपुट। त्याच्यानंतर ग्रे थीम साठीच ग्रे बटन्स पण यूज केलेले आहेत। सो दॅट इज वेअर अन इंटिरियर डिझायनर प्लेज अ रोल। आतमध्ये आलो तर एक आतमध्ये जाताना आपल्याला इथे एसी लावला, तर एक स्लाइडिंग डोर आपण टाकला होता। Again with the soft close hinges. Coming to the kitchen. किचन मध्ये पूर्ण कॉम्पॅक्ट किचन आहे। किचन मध्ये येताना ॲक्रेलिक आहे खाली, हे पूर्ण ॲक्रेलिक लॅमिनेट आहे आणि टँडम फिटिंग आहे। हे कटलरी ट्रेज मिळतात, सो नो वरीज। आणि हे सॉफ्ट क्लोज असतं कंप्लीट। वरती इथे चिमणी आहे, खाली आपले हॉब्स आणि हे आपले ग्लास प्रोफाइल्स आहेत, हे पण सॉफ्ट क्लोजेस आहेत। अजून आतमध्ये जर आलो तर इथे आपला वॉशिंग मशीन एरिया आहे, एक छोटंसं सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे आणि इथे आपला सिंक आहे आणि सिंकची भांडी धुवून झाल्यानंतर आपण मॉस्किटो प्लस इथे ते स्टोरेज ठेवलं आहे, सो दॅट आपण धुवून झालेली भांडी आपण इथे ठेवू शकतो। ऑफकोर्स सिंकच्या वरती ॲक्वागार्ड, आरो वगैरे इथेच ठेवलाय। त्याच्याच वरती आपण गॅसचं पण मीटर ठेवलेलं आहे। आता आपण जाणार आहोत डिरेक्टली बाथरूम मध्ये। सो आपण लेट्स गो इनटू द बाथरूम। बाथरूम मध्ये जर आपण आलो तर पहिल्यांदा आपल्याला एक मिरर आणि बेसिनचं एक छोटंसं युनिट आहे आणि सोबतच आपण इथे ग्लास प्रोफाइल मध्ये वेट एरिया केलेला आहे। इथे आपण शॉवर घेऊ शकतो। कमिंग इनटू WC एरिया। WC मध्ये कॉम्पॅक्ट आहे, पण WC खूप अमेझिंग आहे। इथे आपण आरामात बसू शकतो, कम्फर्टेबल आहे, डोर पण बंद होतो, कुठेही लागत नाही। सो इट इज व्हेरी इझी टू मेंटेन। आता आपण बेडरूम मध्ये जातोय, तर बेडरूम मध्ये आपल्याला हा लॅमिनेट आपण मेंटेन ठेवलाय। सेम लॅमिनेट इकडे पण आहे, हा बिल्डरनी प्रोव्हाइड केलाय। सो यालाच फक्त आपण एलॅबोरेट करताना फक्त इथे एक पॅच मारलाय आणि मध्ये एक टी पट्टी टाकली रोजगोल्ड मध्ये, सो दॅट तो लुक एनहान्स होण्यासाठी। आता काय बिल्डर सगळं बनवून देतात ऑलरेडी, सो त्याला आपण जास्त एक्सपेन्सेस न करता आपण मिनिमलिस्टिक मध्ये ही डिझाइन करून घेतलेली आहे। गेटिंग इनटू द बेडरूम, समोर कमाल असं पूर्ण वॉल पॅनलिंग केलेलं आहे। हे पूर्ण चारकोल मध्ये आहे,
आणि मग एक बेड आहे हेडबोर्ड सकट. एंट्री केल्या केल्या आपल्याला हा दिसतोय, हे फ्लुटेड मध्ये आहे तो हा वॉर्डरॉब आहे. गेट इनसाइड, इथून जा. वॉर्डरॉब पण लाईट मध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर वॉर्डरॉब वरची पॅनलिंग पण बघू शकतो. इथे आहे, दिस इज आवर तिजोरीची एरिया. क्लायंट्सने सगळं सामान आणून ठेवलेलं आहे. सो हे आपलं कम्प्लीट स्टोरेज आहे. हे हात आपला जाईल एवढंच हँगरची फिटिंग ठेवली. हा वरचा एक्सेस जो स्पेस आहे तो आपण स्टोरेज साठी यूज करू शकतो. ड्रॉवर्स आहेत आणि खाली आपले फोल्डर्स ठेवून साठी कपाट. सॉफ्ट क्लोज. इथे आपलं ड्रेसिंग टेबल आहे. ड्रेसिंग टेबल मध्ये पण आपण बघू शकतो प्रॉपर आपलं सगळे आपले फिटिंग हे राहतील. शॅम्पूज आणि आपले सगळे युनिट्स आहेत ते आपले इथे राहू शकतात. पावडर सेट, बॉटल्स आणि सगळं तो त्याच्या आपण डिझाईन केलेला आहे. आता जर आपण इथे आलो तर इथे आपल्याला एक छोटासा लॅपटॉप युनिट किंवा स्टडी टेबल, स्टडी काउंटर, व्हॉट एव्हर वी कॅन से, हे आपण इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपली एक लाईट आहे. हे फ्लुटेड मध्ये ग्लास लावलेला आहे. एसी साठी पेलमेट केलाय. पेलमेटच्या आतमध्ये रॉड्स आहेत ज्याच्यामध्ये आपण पडदे लावू शकतो. पडदे पण दिसणार नाहीत. आणि याच्यावरती अजून एक स्टोरेज आहे. तुम्हाला वाटतं लाईन्स मध्ये काय आहे, इथे फ्लुटेड आहे, इथे हे आहे ते चारकोल आहे. सो असे वेगळे वेगळे ऑर्नामेंट्स आपण यूज केलेले आहेत आणि त्याच्यातून आपण हे डिझाईन आउटपुट काढलेलं आहे. तुम्ही आता जर बघाल तर वॉर्डरॉबचा आउटपुट पण खूप कमाल आलेला आहे. तुम्ही इथे येऊन दाखवू शकता. वॉर्डरॉब इथून खूप कमाल दिसतो. सेम वरती फॉल सिलिंग बघू शकता. सो हे घर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा. तुम्हाला पण जर असं घर करून हवं असेल तर आम्हाला डू कॉन्टॅक्ट अस. आणि आम्ही मिनिमलिस्टिक अप्रोच मध्ये सुद्धा काम करतो. बट तुम्ही लवकरात लवकर इन्फॉर्म करा आणि लवकरात लवकर सांगा. सॉफ्ट पोझिशन घ्या आणि वी कॅन कम टू युअर हाऊस. आणि टिल देन कीप हसलिंग. नमस्कार.